रामराम मंडळी, मस्त असं हेअर ऑइल करायला घेतलं. म्हटलं तुम्हाला सांगूया. कसं आहे, तुम्हाला सांगितल्याशिवाय करमतच नाही हो. दुसरी गोष्ट म्हणजे महागाई तर मिळाला, त्याला महाभृंगराज पण म्हणतात. आता तुम्ही काय म्हणतात मला मग नक्की सांगा. आणि कसं आहे, गावाकडनं येताना आई हे नेहमी तेल करून देत्या. म्हटलं आपण फ्रेश करून बघूया. तर त्याचा माक्याचा रस काढला. जास्वंदीच्या आपल्या दारात झाड आहेत, ती झाडाचं पानं घेतली, फुलं घेतली, आणि जे आपल्याकडे कडीपत्त्यात झाड आहे त्याची पण थोडीशी पानं घेतली. हे सगळं आपण टाकायचं तेलामध्ये. तर दुसरी गोष्ट म्हणजे मैत्रिणीला पाहिजे होतं तेल. म्हटलं तिच्यासाठी हे घाट घालायला चालू करूया. तर कोकोनट घेतलं, हे आणले सॅम्समधनं. ते उकळायला ठेवलं. त्यामध्ये आपली मेथ्या आहेत त्या घातल्या थोड्या, आणि जी झाडं पानं आहेत म्हणजे कडीपत्ता, जास्वंदीची फुलं, पानं, हे चांगलं उकळून घ्यायचं. उकळी येऊ द्यायची. जोपर्यंत ते थोडंसं काळं होत नाही तोपर्यंत त्याला उकळी आणून द्यायची. आता ह्या गोष्टी विकत तर सगळ्या मिळतात, पण स्वतः करून लावलेली जे समाधान आहे नाही, ते काय वेगळंच असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता दुसऱ्या मैत्रिणी म्हणतील मला की अगं बाई मला काय पाठवली नाहीस. अहो हे तुमच्यासाठीच रेसिपी टाकल्या हो, घरात करा आणि बघा आणि मला नक्की सांगा कसं झालं तुमचं तेल ते, आणि वापरून नक्की